आहे. 2021 मध्ये महापूर झाला होता आणि त्यामुळे चिपळूण शहरामध्ये सर्वाधिक पूर आहे तो भरला होता आणि याचा परिणाम म्हणून सध्या चिपळूणमध्ये ब्ल्यू आणि रेड लाईनचा विषय हा मोठ्या चर्चेत आहे. आणि हे सुरू असताना इथले जे रहिवासी आहेत त्यांच्यासमोर नव्या बांधकामाचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. असं असताना आपलं बांधकाम वाचवण्यासाठी किंवा भविष्यामध्ये पुरापासून पुराचा धोका हा कसा टाळता येईल यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. प्रशासनाच्या पातळीवरती प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर पहिल्यांदाच एक असा प्रयोग केला जातोय की ज्या माध्यमातून संपूर्ण जे घर आहे तेच घर एक आधुनिक यंत्राच्या सहाय्याने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उचललं जात आहे. म्हणजे आपलं घर तसंच ठेवत जे पूर रेषा आहे ते टाळण्याचा एक प्रयत्न इथे केला जातोय. आपल्यासोबत स्वतः प्रमोद वेल्लाळ आहेत आणि त्यांचं हे जे घर आहे आपण त्या दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया की संपूर्ण 1200 स्क्वेअर फीटचं हे बांधकाम आहे आणि ह्या अशा पद्धतीने जे जॅक आहेत ते जॅक लावून संपूर्ण घर जे आहे ते जमिनीपासून जवळपास 5 ते 6 फुटापर्यंत हे अशा पद्धतीने उचललं जाणार आहे. यातून होणार आहे असं की ही जी बिल्डिंग आहे हे बिल्डिंग आहे तशी राहणार आहे. म्हणजे घर मालकाला आपलं घर आहे त्या पद्धतीने वाचवता येणार आहे आणि शिवाय जी पूररेषा आहे 5.5 फुटाची किंवा 6 फुटाची ती टाळून हे घर आता आणखीन जमिनीपासून वरती म्हणजे फ्लोअर पासून 6 फुटापर्यंत वरती उचललं जाणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी पुरापासून मुक्ती मिळू शकते. आपण जर पाहिलं तर या दुसऱ्या बाजूला बघितलं तर हे अशा पद्धतीचं काम सुरू आहे. जिथं उचललं जाते त्याच्या खाली फ्लोरिंगला अशा पद्धतीने आरसीसी बांधकाम सुरू आहे. स्वतः प्रमोद वेल्लाळ आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमकी ही कल्पना होती आणि कशा पद्धतीने हे सगळं केलंय. तर मला सांगा की ही कल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली? 2021 आणि 2005 पूर आल्यानंतर मला प्रश्न भेडसावत होता की पुराचं जे काही आपलं नुकसान आहे पुरामुळे हे भरून काढण्यासाठी आपण काय करावं असा मी विचार करत होतो. आपलं असा जर वारंवार पूर आला तर होणारं जे नुकसान आहे ते जवळपास माझं 20 ते लाखाच्या आसपास त्यावेळेस नुकसान झालं होतं. ते नुकसान टाळण्यासाठी आपल्या इमारतीची उंची वाढवता येईल का किंवा फ्लोअर लेवल आपली जी आहे ती वरती नेता येईल का असा मी विचार करत होतो, अभ्यास करत होतो. परंतु मला ह्याच्यावर काही पर्याय निश्चित असा सापडत नव्हता. मी सोशल मीडियावर पण सर्च केलं, अभ्यास बघितलं. त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की असं एका ठिकाणी दिसून आलं की जॅकच्या सहाय्यानं घर उचललं जातं असा एक टेक्निक मला दिसून आलं. म्हणून मी त्याच्यावर मग 2-3 वर्ष अभ्यास करत होतो की जॅकच्या सहाय्यानं घर उचललं जातं. हे जर खरं असेल तर आपण प्रत्यक्ष जाऊन ते बघायला पाहिजे असा मी विचार करत होतो. मुलगा पुण्याला असल्यामुळे मी विचार करत बघा आम्ही तिथे काही जवळपास काही बांधकामं आहेत का हे पाहिलं. मग तिथं काही कामं चालू होती, काही पूर्ण झालेली कामं होती. मग ती आम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहिली आणि प्रत्यक्ष जॅकच्या सहाय्याने लिफ्टिंग चालू असलेले घरं सुद्धा आम्ही पाहिली पुणे इंदापूरला. मग ते पाहिल्यानंतर आमचा असा विश्वास बसला की आपल्याला या पद्धतीनं जर आपलं घर उचललं आपण आपल्याला पाहिजे त्या उंचीपर्यंत तर आपल्याला आपलं घर सुरक्षित राहील, आहे तसंच घर राहील आणि आपल्याला पुरापासून जर कधी पुराचं पाणी आलं आपल्या भागामध्ये तर होणारं घराचं जे काही नुकसान आहे आपल्या घरात ते पुरापासून होणारं नुकसान निश्चितपणे टळेल असं लक्षात आलं. म्हणून मी चेन्नई येथील ही बिहार डेव्हलपर जी कंपनी आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी घराचे माझ्या येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि मग मला असं सांगितलं की तुमच्या घराचं लिफ्टिंग जे आहे ते आम्ही निश्चितपणे करून देऊ शकतो आणि मला त्यांनी गॅरंटी दिली. लेखी रिटर्न मध्ये त्यांनी मला गॅरंटी दिली की आम्ही तुम्हाला ह्या घरा लिफ्टिंग करून देऊ आणि ह्या घराला लिफ्टिंग केल्यानंतर पुढचे 60 वर्ष तर निश्चितपणे काही होणार नाही असं रिटर्न गॅरंटी दिली. आणि मग तसं ॲग्रीमेंट आम्ही त्यांच्याबरोबर केलं आणि ते ॲग्रीमेंट केल्यानंतर गेल्या 1 महिन्यापासून ह्या कामाला सुरुवात झाली. मला सांगा पुण्यातला पाऊस किंवा इतर भागातला पाऊस आणि कोकणातला पाऊस जमीन आसमानचा फरक आहे. या संपूर्ण याच्या तुलनेमध्ये ही प्रक्रिया आहे ती कितपत यशस्वी होईल किंवा किती जोखमीची आहे असं वाटतं का तुम्हाला? प्रक्रिया जोखमीची आहे असं वाटत नाही कारण प्रत्यक्ष त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे ती निश्चितपणे चांगली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आधुनिक तंत्रज्ञान वापरून ते काम करतात आणि कोणत्याही इमारतीला धोका न पोहोचता ते काम करतात. कोणत्याही भिंती ज्या आपल्या आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचत नाही, कोणत्याही प्रकारचे क्रॅक्स जात नाही आणि असं काही थोडंफार नुकसान झालं तुमचं आपलं तर ते भरून देण्याची त्यांची लेखी हमी आहे आम्हाला. त्यामुळे माझा विश्वास आहे या प्रक्रियेवर.
तर मला सांगा, सर्वसामान्य माणूस ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही कशा पद्धतीने संशोधन केलं, तुम्ही स्वतः काय करता? मी स्वतः इरिगेशन डिपार्टमेंट मधून 2020 रिटायर झालो अभियंता म्हणून, इंजिनियर म्हणून. आणि त्याच्यानंतर मी इंजिनियर असल्यामुळे मी स्वतः तांत्रिक दृष्टीने असा अभ्यास करत होतो की आपल्याला काही नवीन टेक्नॉलॉजी काही शोधता येईल का घराची उंची वाढवण्यासाठी. आपल्याला घर तर नवीन बांधायचं नाही आहे, तेच घर ठेवायचं. माझ्या पत्नीचं निधन झाल्यामुळे जे तिच्या ज्या आठवणी होत्या त्या घरामध्ये असल्यामुळे घर तर आपलं सुस्थितीत राहिलं पाहिजे. मग अशा वेळी आपण काय करायचं म्हणून मी विचार केला आणि असं ठरवलं की आपल्याला हे तांत्रिक ज्ञान जे काय माझं स्वतःचं होतं त्याचा ते डेव्हलप केलं. सोशल मीडियावर काही गोष्टी बघितल्या आणि मी नंतर ही टेक्नॉलॉजी लक्षात आल्यानंतर असं ठरवलं की हे काम आपण निश्चितपणे करायचं. बरं, तुम्ही तुमच्या पत्नीची आठवण जपण्यासाठी हे सगळे वास्तू जपण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले, पण खर्चिक दृष्ट्या हे कसं आहे? कारण तुम्हाला परवडतंय आणि जर कोकणामध्ये इतर जर कोणी हे केलं तर त्याला हे परवडण्यासारखं वाटतंय का तुम्हाला? हो, आर्थिक दृष्ट्या म्हणजे जर नवीन घर बांधायचं झालं तर त्याला आता जो मला काही खर्च येतोय साधारण 15 ते 20 लाख, तर नवीन घर हेच जर मला बांधायचं झालं असतं तर 60 ते 70 लाख रुपये मला खर्च आला असता. मग त्याच्या साधारण 25%, 20 ते 25% खर्च या कामासाठी येतो. त्यामुळे हे आर्थिकदृष्ट्या परवडतं. दुसरं गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांचे आपण जर हायवेला पाहिलं तर लोकांचे हायवे वरती झाल्याने घरं खाली झाली. मग त्या लोकांना सुद्धा निश्चित त्याचा फायदा होईल, कारण कॉम्पेन्सेशन तर मिळतं आपल्याला त्या जागेचं. मग अशा लोकांना त्याचा निश्चित फायदा होईल आपलं घर उंच करण्यासाठी. कमी खर्चामध्ये आपल्याला आपल्या घराची उंची वाढवता येईल. तुम्ही प्रशासनात काम केलेलं आहे, ही जी टेक्नॉलॉजी आहे याचा वापर प्रशासनाला करता येऊ शकतो का, नागरिकांना, किंवा कुठच्या पद्धतीने केलं तर ते सोयीस्कर ठरेल? प्रशासनानं जर ठरवलं की या लोकांचा ह्या कंपन्यांबरोबर जर संपर्क केला आणि त्यांची टेक्नॉलॉजी प्रशासनामध्ये अवलंबायची ठरवलं तर निश्चित त्याचा फायदा होईल शासनाला, लोकांना सुद्धा इथल्या. आपण बघतोय की पुरापासून आणि आपल्या पत्नीची आठवण जपण्यासाठी वेल्हा यांनी हा जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न सध्या कोकणातला पहिला प्रयत्न ठरतोय. तर असं असलं तरी 60 वर्षाची गॅरंटी असलेले हे जे बांधकाम आहे, ह्या संपूर्ण बांधकाम पाहण्यासाठी चिपळूण असेल किंवा इतर ठिकाणाहूनचे अनेक लोक ह्या बांधकामाला भेट देत आहेत. त्यामुळे या संपूर्ण बांधकामाचा वेल्हा यांना किती फायदा होतो हे पाहणं आता भविष्यात महत्वाचं ठरणार आहे. स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.